तर शुभ संध्याकाळ गोडताईंनो, कशा आहात? बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि दुपारी मी मुगाची डाळ भिजू घातली होती. तर मी आज बनवत आहे मुगाच्या डाळीचे भजे. तुम्ही कधी खाल्ले आहेत का? बेसन पिठाचे तर आपण हमेशाच खातो ना, यावेळेस मुगाच्या डाळीचे पण करून बघा. काही नाही, एक वाटी मुगाची डाळ एक अर्धा ते 1 तासभर पहिले भिजू घालायची. त्यानंतर मिक्सरमधून त्याचं छान वाटण काढून घ्यायचं. नंतर टाकायचं त्याच्यामध्ये हळद, चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ आणि भरपूर असा उभा चिरलेला कांदा. तर इथं बघू शकता तुम्ही, 1 टाका, 2 टाका, तुम्हाला पटन एकच टाका. थोडंसं जर असेल तर जास्त असेल तर 2 टाका. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाका. आता इथं माझ्याकडे कोथिंबीर नव्हती आणि बाहेर पाऊस पण चालू होता. तर कोणी म्हणे आम्ही घ्यायला जाणार नाही. म्हटलं चल ठीक आहे, बिना कोथिंबीरचे बनव. पण खरंच एक नंबर टेस्टी भजे लागले. आपल्या बायकांचं काय जुगाडामध्ये तर आपण एक नंबर आहे. डाळ मला आहे ना, डाळ मी भाजीसाठी भिजू घातली होती. ती मला मुगाच्या डाळीची उसळ करायची होती, पण त्याच्याऐवजी दुसरीच भाजी घरामध्ये बनली. तर मग म्हटलं आता याचं करू का? मी फेकून बी देऊ शकणार नव्हती एवढी डाळ आणि तर दुसरं काही बनणार बी नव्हतं याचं. तर म्हटलं करू काय. तर मग मी हे ट्राय करून बघितलं. खरंच बाबा, करायला गेलं काय आणि झालं काय, एक नंबर मस्तपैकी भजी. खेकडा भाजा जो असतो का, तो इथं बनलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि बाहेर तर काय पाऊस चालू आहे बघा. तुमच्याकडे किती पाऊस चालू आहे हा सांगा बरं. आम्ही तर संभाजीनगरमध्ये बराचसा पाऊस चालू आहे, लय पाऊस चालू आहे. आज रविवार आहे आणि संध्याकाळचा सकाळपासून आमच्याकडे पाऊस चालू आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, आपले मुगाच्या डाळीचे खेकडा भजे अगदी स्वादिष्ट तयार आहे. तुम्ही पण पटकन झटकीपट रेसिपी करा आणि कमेंटमध्ये सांगा की करून बघितली का नाही. नक्की करून बघा. कधी करणार आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज प्लीज करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी भजे एन्जॉय करणार आहे आणि तुम्ही कधी करणार आहे मला हे पण कमेंटमध्ये सांगा. चला मग या गरमागरम भजे खायला.